काल पहिल्यांदा दिलेली ॲपल प्युरी तर आदित्यला खूप आवडली होती, पण आज मात्र त्याच्या रिॲक्शनवरून तुम्हाला समजते की आजचा खाऊ त्याला अजिबात आवडलेला नाही. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर आज आहे आदित्यच्या सॉलिड जर्नीतला दुसरा दिवस आणि आज मी परत त्याला देणार आहे ॲपल प्युरीज. बाळाला कोणताही आहार नवीन जेव्हा तुम्ही पहिल्यांदा देता तर सलग 3 दिवस तोच आहार बाळाला देणं गरजेचं आहे. आज मी हे ॲपल प्युरी स्टीम करून तयार केलेली आहे. थोडंसं पाणी घालून स्टीमरमध्ये हे अर्ध्या ॲपलचे सालं काढलेली जी तुकडे आहेत हे मी स्टीम करून घेतलेले आहेत. थोडंसं थंड झालं की ब्लेंडर जारमध्ये घालायचे आहेत आणि यासाठी लागणारं जे पाणी आहे हे तुम्ही स्टीमरसाठी खाली वापरलेलं किंवा जे खाली स्टीम करण्यासाठी ठेवलेलं पाणी आहे तर तेच तुम्हाला इथे वापरायचं आहे, कारण या पाण्यामध्ये भरपूर न्यूट्रिशन असतात. तर हेच पाणी तुम्हाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वापरायचं आहे. छान असं ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि आज मी हे गाळून घेतलं नाही, ब्लेंड थोडा जास्त वेळ केलेला आहे, त्यामुळे अगदी स्मूथ अशी प्युरी झालेली आहे. थोडीशी थिक आहे, काल थोडीशी जास्त वॉटरी होती, पण आज थोडीशी थिक केलेली आहे आणि त्यामुळेच आदित्यला ही जी टेस्ट आहे ही थोडी जास्त मला वाटते ॲपलचा फ्लेवर त्यामध्ये आला होता आणि आज त्यामुळे त्याचे रिॲक्शन काही बघण्यासारखे होते. कालच्या व्हिडिओवरती तुमच्या बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या, त्याच कमेंटचे रिप्लाय मी तुम्हाला देणार आहे. बाळाला कोणताही नवीन आहार देताना सलग 3 दिवस सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला तोच आहार बाळाला द्यायचा आहे, जेणेकरून जर बाळाला काही ॲलर्जी झाली किंवा काही त्रास झाला तर तुम्हाला दिवसभर ऑब्झर्व करता येईल आणि डॉक्टरांची मदत घेता येईल. एका ताईने मला विचारलं होतं की वरच्या आहाराने बाळाचं पोट भरले हे कसं ओळखायचं. तर लक्षात घ्या, या दरम्यान म्हणजे 6 ते 8 महिन्याच्या दरम्यान ऑलमोस्ट 1 वर्षापर्यंत हा जो काही वरचा आहार असतो हा बाळाचं पोट भरण्यासाठी नसून बाळाला वेगवेगळं चव टेक्स्चर मिळावं यासाठी असतो. तर त्यामुळे 2 ब्रेस्ट फिडिंगच्या मध्ये तुम्हाला हा आहार द्यायचा आहे आणि बाळ जेवढं खाईल 1-2 चमचे जरी खाल्लं तरी काही हरकत नाही, तेवढाच आहार तुम्हाला बाळाला देणं गरजेचं आहे. आता हा आहार पचवण्यासाठी बाळाला अर्थातच पाण्याची गरज आहे, परंतु काल मी बाळाला पाणी दिलं नव्हतं कारण कालची जी प्युरी होती ही अगदी पातळ होती, त्यामध्ये भरपूर असं पाणी होतं. आज मी थोडी थिक प्युरी केली होती, त्यामुळे आदित्यला मी परत 2 चमचे पाणी वरून दिलेलं आहे. कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही बनवलेला आहार बाळाला आवडणार नाही, पण हार न मानता परत बाळाला तीच चव जेव्हा तुम्ही द्याल तर त्यावेळी हळूहळू बाळाला त्याची सवय होऊन जाईल आणि बाळ ॲक्सेप्ट करेल. पण बाळाने खावं म्हणून त्यामध्ये मीठ किंवा साखर तुम्हाला ॲड करायची नाही. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की पहिल्यांदा बाळाला तांदळाची पेज आणि डाळीचं पाणी का नाही द्यायचं. सो स्टे ट्यून्ड.